महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। शेतीसाठी आवश्यक असणारे मुरुम वाळू आणि दगड यासारखी गौण खनिज आता शेतकऱ्यांना रॉयल्टी मुक्त उपलब्ध करून दिली जाणार आहेत। विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती देत त्यासाठीची प्रक्रिया आणि अटी स्पष्ट केल्या आहेत। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकासात प्रामुख्याने शेती क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर हिस्सा आहे। राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या आजही उपजीविकेसाठी शेतीवर निर्भर आहे। त्यामुळे जलसंपदा विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील असलेल्या जलकुंभाची तसेच गावतळी असतील, शेततळी असतील, शेतविहिरी असेल, पाझर तलाव असेल, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, माजी मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ, माती, मुरुम शेतकऱ्यांना त्यांच्या शेताची दुरुस्ती करण्याकरता पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करण्याकरता विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा या कामाकरता यांना सहज गौण खनिज उपलब्ध करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। यामध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या वापराकरता कुठलंही गौण खनिज घेतलं तर आता स्वामित्व रॉयल्टी माफ करण्यात आली आहे। वाहतुकीसाठी जी वाहतूक करेल त्याकरता मंडळ अधिकाऱ्याकडे एक अर्ज करायचा आहे। तिथल्या रेव्हेन्यू अधिकाऱ्याकडे जी काही तिथून बंधारातनं काढायचं असेल, नाल्यातनं काढायचं असेल, त्या ठिकाणी मंडळ अधिकारी ठीक आहे, मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज करणं आवश्यक आहे। मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांना मॅन्डेटरी 15 दिवसात परवानगी द्यायची आहे। तलाव, नाले, जलसंधारण कामातून समजा गाळ काढायचा असेल तर त्या विभागाची नाहरकत घ्यायची आहे। ज्या विभागाचा तलाव आहे त्यांची नाहरकत घ्यायची आहे आणि महसुली असेल तर तहसीलदारची नाहरकत घ्यायची आहे। हा वापर फक्त शेतकऱ्यांचा शेत रस्त्याची दुरुस्ती, पावसाळ्यात पडलेले खड्डे, पावसाळ्यात झालेला चिखल, विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा या कामासाठी असणार आहे। फक्त व्यावसायिक वापर करता येणार नाही। या ठिकाणी ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रकची वाहतूक करता येईल आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांचा मालकीचा ट्रॅक्टर कुठलेही तहसीलदार, पोलीस पकडणार नाही, दंडात्मक कारवाई करणार नाही असा निर्णय या ठिकाणी केला आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी कुठलीही दंडात्मक आणि पोलिसांची कारवाई आता ट्रॅक्टर आणि बैलगाडीवर, पण यामध्ये एवढंच आहे, फक्त व्यावसायिक वापर नको, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं घर बांधकाम करता, शेतघर बांधकाम करता, गोठा बांधकाम करण्याकरता आणि विहिरी बांधकाम करण्याकरताही वापरावं अशी शासन निर्णय आम्ही निर्गमित करतो आहे।